हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा ह्या डेली ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज काय किचनमधली सगळी कामे वगैरे करून उरकून मी घेतली होती. आणि चला म्हणलं, खूप दिवसापासून हे मिशोचं मटेरियल मी घेऊन ठेवलेलं होतं. पण ते कटिंग वगैरे काहीच केलेलं नव्हतं. आणि दुपारचं जेवण वगैरे केल्याच्या नंतर थोडीशी झोप आलती. तर थोड्या वेळ झोपले. त्याच्यानंतर मुलं तर काही झोपून देणार, पण नंतर उठले आणि म्हटलं चला हे कटिंग तरी करून ठेवूया, कारण कटिंग केलं तर शिवायला जड जात नाही. पण ब्लाऊज वगैरे ते असतं तर पटकीने शिवून होतं. तर त्याच्यासाठीच म्हटलं चला आता हा वन पीस आपण कट करून घेऊया आणि नंतर स्टिचिंगला लागूया. स्टिचिंगचं सध्या तर कट करून ठेवायचं माझं चाललेलं आहे, कारण मला कस्टमरचे ब्लाऊज पण आहेत. ते पण मला 2 ब्लाऊज कट करून ठेवायचे आहेत आणि हा वन पीस पण त्याच्याबरोबर कट करून ठेवायचा आहे. आणि बाकीचे कस्टमरचे ब्लाऊज आहेत ते बी मला ह्याच्याबरोबर शिवत राहायचं आहे. तर सध्या तर हा वन पीस आहे, तर मी ह्याचा लायनिंग जे होतं ते कट करायला घेतलेलं आहे. तर लायनिंगसाठी मी सर्वप्रथम अगोदर माझं कमरेचा छातीचा भाग वगैरे टाकून चेस्ट आणि कंबर टाकून इथं मी आपलं जे फ्रंट आहे भाग ब्लाऊजचा तो मी कट करत आहे. आणि तो झाल्याच्या नंतर इथे मी अगोदर अंब्रेला साईजमध्ये स्कर्ट टाइप तो पण एक भाग कट केलेला आहे आणि हे तर मी लाइनिंग कट करीत आहे. त्याच्यानंतर मला अस्तर पण ते अस्तर म्हणते ते हे मेन फॅब्रिक कट करायचं आहे. जे मला ज्याचा वन पीस शिवायचा आहे ते असं मेन फॅब्रिक मला कट करायचं आहे. पण अगोदर म्हटलं हे कट करून घ्यावं, कारण अस्तर कट करून घेतलं, मेन माप वगैरे आपण सविस्तर टाकलेले असतात, कारण त्याच्यामध्ये मापच इम्पॉर्टंट असतात. कारण माप चुकलं की ड्रेस वगैरे हे सगळं आपलं कटिंग चुकतं आणि कटिंग चुकलं की आपण जरी स्टिच करायला गेलो तरी सगळं ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये काम होत नाही आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही. तर खूप मोठे असे छोटे-छोटे प्रॉब्लेम असतात जे आपण नोटीस करत नाहीत कटिंग करताना. तर तेच मी तुम्हाला सांगते. तर हे असे छोटे-छोटे प्रॉब्लेम असतात ते तुम्ही नक्की फॉलो करीत जावा. त्यांनी तुमचं पण हे होईल, प्रोग्रेस छान होईल. तर इथे बघा मी हा अंब्रेलाचा कट मी कट करून ठेवलेला होता आणि मला त्याला जॉइंट द्यायचा आहे खालच्या साईडने. कारण प्रत्येक साईडने जॉइंट येतोच, कारण अंब्रेलामध्ये खूप घेर असतो आणि मग खालच्या साईडला थोडंसं जॉइंट आपल्याला द्यावं लागतं. तर उरलेल्या कापडामध्ये मला तो जॉइंट द्यायचा आहे, तर ते मी सगळं व्यवस्थित हातरून घेत होते. आणि ज्यावेळेस आपल्याला वरचा भाग कट करताना एखाद्या वेळेस तर हे बघा सगळं मला कट करून ठेवायचं आहे. तर हा आहे अंब्रेलाचा पल्ला.
तर इथे बघा ही एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत आणि ही एक ग्रे कलरचा आहे, रेड कलरचा आहे. तर हे तयार पेपर कटिंग मी घेतलेलं आहे आणि हे तयार पेपर कटिंग मी 4 वर्षापूर्वी 4 ते 5 वर्षापूर्वी नगरवरून आणलेलं होतं. तर खूप सुंदर याची फिटिंग आणि फिनिशिंग आहे. तुम्ही नक्की घ्या. असं तुम्ही जे नवीन असेल त्या ज्यांना ब्लाऊज वगैरे शिवायला येत नाही तर त्यांनी नक्की असे तयार पेपर कटिंग घ्या, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवायला एकदम कॉन्फिडन्समध्ये ब्लाऊज तुमचा रेडी होईल. नो झंझट, नो कटकट आणि कस्टमरची ओरड येणार नाही. पण ते एवढे की तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे, स्टिचिंगलासुद्धा फिनिशिंगची खूप गरज आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असे तयार पेपर कटिंग घेऊन ज्यावेळेस तुम्ही शिवताल आणि त्यात तुम्ही पारंगत होताल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये कमी जास्त करायचं जे काय असतं नॉलेज ते सुद्धा तुम्हाला स्वतःहून येईल. तर त्यावेळेस तुम्ही एकदम परफेक्ट माप काढून तुम्ही स्वतः ते विकू पण शकता. इतकं प्रॅक्टिसमध्ये एनर्जी आहे बघा. तर ही अशी ब्लाऊज वगैरे मी तयार पेपर कटिंगवरच काढते, कारण माप घ्या, त्याच्यानंतर पेपर कटिंग करा, ते पिसावर ठेवा, नंतर अस्तरवर ठेवा, याने खूप वेळ जातो. ब्लाऊजचं माप घ्या, हे घ्या. मी साधारणतः पाठीचं माप घेते, चेस्ट माप आणि स्लीवचं माप घेते आणि लगेच मी ब्लाऊज कट करून ठेवते, कारण ह्याच्यामुळे माझं एक 10 मिनटात 2 ब्लाऊज कट होतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे हा पण मला कमेंट करून सांगा. असेच जर ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक्स कमेंट करायला अजिबात विसरू नका. चलो बाय.